नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून आज आपण सगळेजण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. आणि आपण सगळेजण जाणतात की महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 दिवसांपासून कुणाल कामरा यांची एक कविता आणि त्या संदर्भातचा सगळा वादंग, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्या मोहतीचं राजकारण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमकं काय आहे आणि त्याचं किती जपवणूक केली पाहिजे, या संदर्भात आपण सगळेजण किती जागरूक असलं पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे. आणि त्यामुळे एक अत्यंत महत्वाचं विधेयक, अत्यंत महत्वाचा कायदा जो येऊ घातलेला आहे, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024, त्या कायद्याच्या संदर्भात, त्या कायद्याचे पत्रकारांवर, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत या संदर्भात एक जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून एक 9 महत्वाच्या पत्रकार संघटनांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम आम्ही सगळेजण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे एक अर्धवयू SM देशमुख सर या कार्यक्रमामध्ये आहेत. ज्येष्ठ पत्रकार इंदरकुमार जैन या कार्यक्रमात आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे, मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून काम करणारे आदित्यजी दुबे, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे मारुती मोरे, मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे विशाल सिंग. आणि आपण सगळेजण जाणून घेणार आहोत की नेमकी ही जी अभिव्यक्तीवर जी कुऱ्हाड येऊन पडायला निर्माण, म्हणजे त्यामुळे एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे नेमकं काय आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, सर्वसामान्य माणसांनी या विषयात का जागरूक राहिलं पाहिजे. SM सर, मी पहिला प्रश्न तुम्हालाच विचारतो की आता महाराष्ट्रामध्ये खूप संभ्रमाचं वातावरण आहे, पत्रकारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की हे जे विशेष जनसुरक्षा विधेयक येऊ घातलेलं आहे याचं नेमकं प्रयोजन काय, ते आणण्याची सरकारला का गरज पडली. तुम्ही या संदर्भात जरा प्रबोधन करावं असं मला वाटतं. गेले काही दिवस सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जातो. विशेषतः कालचं जे काही काबराचं प्रकरण आहे, त्यावेळेस आपण सगळ्यांनी लक्षात आलेलं आहे की एखादी कविता, एखादं काव्य व्यक्त करणं देखील या राज्यामध्ये, या देशामध्ये अवघड होऊन बसलेलं आहे. एवढंच नव्हे तर आता जसं आपण उल्लेख केला, सुरक्षा कायदा नावाचा कायदा महाराष्ट्र सरकार करू पाहत आहे. आपण सगळ्यांनी परवा बैठक घेऊन या कायद्याला तीव्र स्वरूपाचा विरोध केलेला आहे. हा कायदा जर महाराष्ट्रामध्ये झाला तर आपल्याला आपली मतं मांडता येणार नाहीत, आपल्याला साध्या बातम्या देता येणार नाहीत, किंवा जे जनसामान्य आहेत त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांसाठी स्वतःच्या आंदोलन, लढे उभारता देखील येणार नाहीत. त्यामुळे हा कायदा घटनेनं आपल्याला जो अभिव्यक्तीचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावरच आक्रमण कर. 2 गोष्टी समान पद्धतीने घडलेल्या आहेत बघा, की मध्ये लागू होण्याची चर्चा चालू आहे. त्याच वेळेस केंद्र सरकारनं देखील एक कायदा आणायला मागताय. डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट नावाचा तो कायदा आहे, DPDP कायदा त्याला थोडक्यामध्ये म्हणतात. हा कायदा आणि जनसुरक्षा कायदा, हे दोन्ही कायदे सामान्यांच्या, पत्रकारांच्या आणि जनतेच्या अधिकारावर गदा आणणारे आहेत. मी सांगितलं की जो डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट जो केंद्र सरकार आणू पाहते, त्यामुळं जर एखादी बातमी जर आपल्याला द्यायची असेल तर संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय तुम्हाला ती बातमी देता येणार नाही. आणि असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला 250 कोटी रुपयाची फाईन आकारला जाईल. तो फाईन भरला नाही तर 500 कोटी पर्यंत ती कायद्याने तरतूद आहे त्या कायद्यामध्ये की तो फाईन 500 कोटी पर्यंत वाढवण्याची. तर मला असं वाटतं की केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार मिळून सामान्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतायत. समजा एखाद्या न्यायमूर्तीनं, एखाद्या आरोपीनं एखाद्याकडून लाच घेतली असेल आणि ती जर बातमी आपल्याला छापायची असेल
तर संबंधित व्यक्तीला आपल्याला विचारावं लागेल की अशी बातमी माझ्याकडे आलेली आहे, त्या बातमीमध्ये तुझा उल्लेख आहे, मग तुझं नाव छापू का नको. तर अशा परिस्थितीमध्ये कुठलीही व्यक्ती आपल्याला तशी परवानगी देणार नाही, नाव छापायला ती विरोध करेल आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे बातमी छापणं देखील अवघड होऊन बसणार आहे. याच्यामध्ये आणखी दुसरा एक गोष्ट अशी होऊ घातली आहे की आरटीआयचा जो कायदा आहे तो देखील याच्यामध्ये नामशेष होणार आहे. म्हणजे आरटीआयच्या दरवर्षी 60 लाख अर्ज आयटीआयच्या कायद्याने आयटीआयचे अर्ज येत राहतात आणि त्याच्या आरटीआयच्या माध्यमातून जे माहिती संकलित केली जाते ती देखील तुम्हाला प्रसिद्ध करता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे आरटीआयचा कायदा देखील याच्यातून नामशेष होत आहे. म्हणजे हे दोन्ही कायदे, एक केंद्र सरकारचा हा कायदा आणि राज्य सरकारचा जनसुरक्षा कायदा, हे दोन्ही कायदे सामान्यांच्या अधिकारावर आक्रमण करणारे आहेत, सामान्यांचा आवाज बंद करणारे आहेत आणि यापुढे आपल्याला हे जर कायदे महाराष्ट्रात आणि देशात लागू झाले तर ही एक आणीबाणीची चाहूल आहे किंवा सेन्सॉरशिपची चाहूल आहे असं मला वाटतंय. म्हणून आपण परवाच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा केलेली आहे की ह्या कायद्याला टोटली आपण विरोध करायचा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज नाही. कायदे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असे भरपूर कायदे आहेत, तर सरकारला हे कायदा का अनावडतो हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे असं मला वाटतंय. धन्यवाद एसएम. आपण खूपच विस्तृतपणे या कायद्या संदर्भात माहिती सांगितली आणि त्याच्या जोडीला आता जो डिजिटल संदर्भातचा जो कायदा येऊ घातलेला आहे तो सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या अधिकारांचा संकोच करणारा कायदा आहे. आणि आता एकूणच म्हणजे आपण सगळेजण ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गजर किंवा जागर करण्यासाठी इथे जमलेलो आहोत, विशेषतः पत्रकारच कायम या लढ्यामध्ये पुढाकार घेत असतात. म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनापासून तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, आणीबाणी विरोधातला लढा असेल किंवा आत्ताचा लढा असेल, या सगळ्याच्या मध्ये पत्रकारांनी कायम आघाडीवर राहून लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. मुंबईमध्ये आता ज्या पद्धतीने या विषयावर चर्चा सुरू झालेली आहे, सर्वसामान्यपणे मुंबईतूनच सगळ्या महत्वाच्या लढ्यांची सुरुवात होते. त्यामुळे मी संदीप चव्हाण यांना या संदर्भात विचारू इच्छितो की आता ज्या प्रकारे अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या माध्यमातून पत्रकार संघटना एकत्र येऊन हा विषय चर्चा करायला लागलेल्या आहेत, अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना सुद्धा निवेदन दिलं जाणार आहे, तर आता मराठी पत्रकारांनी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे आणि अभिव्यक्ती संरक्षणाच्या किंवा आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी नेमके काय केलं पाहिजे हे जरा तुम्ही विस्तृतपणे सांगा. जसं महेशजी एस एम सरांनी आता जो सांगितला सगळ्यात मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी इतके कायदे आहेत की त्या कायद्याचं नियमनच आता पुरेसं होत नाही. आणि असं असताना हा जो आणखीन एक कायदा आणू घातलेला आहे, मला असं वाटतं या संपूर्ण कायद्याकडे जर आपण एक पत्रकार म्हणून पाहिलं आणि सामान्य नागरिकाच्या भूमिकेतनं पाहिलं तर आतापर्यंत जे कायदे आहेत या कायद्यांच्या अंतर्गत रस्त्यावर जे काही विध्वंसक कृत्य केली जातात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची कृत्य होतात, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याला आटोक्यात आणण्यासाठी कायदे आहेत. पण या कायद्याचा जर दुरुपयोग करायचा झाला तर याच्या पुढे शांततेच्या मार्गाने, म्हणजे गांधीजींनी जो आपल्याला अहिंसात्मक सत्याग्रही मार्ग सुचवला, त्या सत्याग्रही मार्गातनं जर एखाद्याला आंदोलन करायचं असेल तर त्या आंदोलनाला सुद्धा या कायद्याचा फटका बसू शकतो. म्हणजे यातलं एक कलम 8 जे आहे ते असं आहे की समजा एखादा व्यक्ती, मग तो पत्रकार असो, सामान्य नागरिक असो, श्रोता असो, तो अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालाय की ज्या कार्यक्रमाला या संबंधित कायद्याच्या अंतर्गत काही कायदेशीर बाबी आहेत त्याचा विरोध असू शकतो, तर त्या संबंधित व्यक्तीला ही या कायद्याचा फटका बसू शकतो. त्याला 3 ते 8 वर्षाची शिक्षा आहे, 3 लाखापर्यंत त्याला दंड आहे. पण त्याही पलीकडे जाऊन ज्या वास्तूमध्ये ही बैठक झाली ती वास्तू जप्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण बुलडोजर संस्कृती म्हणतो. म्हणजे उद्या समजा माझ्या घरामध्ये 5 मुलं आहेत, त्यातला एक मुलगा क्रांतिकारी विचारांचा असेल, नक्षलाईट विचारांचा असेल आणि तो समजा एखाद्या कृत्यात सहभागी असताना त्या घरात जर बैठक झाली तर त्याच्या कृत्याचा त्याच्या घरातल्या इतरांना
फटका बसू शकतो जो कायदा मानत नाही, कायदा सगळ्यांना समान न्याय देतो. आणि मला असं वाटतं की जो अभिव्यक्ती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना, की आपल्या इथे सर आपण नेहमी असं म्हणतो की देशात रामराज्य आलं पाहिजे, तर त्या रामाचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. रामाला जेव्हा एका पर्यटनाने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेणारा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा रामाने त्याचं घर उद्ध्वस्त नव्हतं केलं, त्याच्यावर बुलडोझर नाही चालवला, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग तो पुढे जो काय आहे ते पौराणिक कथा आहेत. पण मुख्य मुद्दा असा आहे की समोरचा विरोधी विचार ऐकूनच घ्यायचा नाही, असं काहीसं स्वरूप या कायद्याच्या अंतर्गत दिसतोय. आणि मला असं वाटतं या बाबींचा आपण पत्रकार म्हणूनच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक म्हणून अभिव्यक्तीच्या माध्यमातून विरोध केला पाहिजे. आणि जसं एस एम म्हणाले, मला असं वाटतं एक व्यक्ती म्हणून माझी अशी इच्छा आहे की या कायदा रद्द करण्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण जसं तुम्ही म्हणालात मगाशी की महाराष्ट्र हा कायदे करण्यामध्ये अग्रेसर राज्य झाले आहेत. आजवर महाराष्ट्रातल्या अनेक कायद्यांचा इतर राज्य अभ्यास करून आपापल्या राज्यामध्ये अंमल करत असतात. पहिल्यांदा असं राज्यकर्ते सांगतायत आपण की हा जो कायदा आहे हा आंध्र प्रदेशात झालाय, तेलंगणात झालाय, ओरिसामध्ये झालाय. पण ही जी सगळी राज्य आहेत ही नक्षलाईट राज्य आहेत आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य असं आपण मानतो. त्यामुळे या राज्यात या अशा प्रकारच्या कायद्याची खरोखर आपल्याकडे गरज आहे का? पुरोगामी महाराष्ट्राला गरज आहे का? तर मला असं वाटतं या सगळ्याचा हुंकार जो आहे हा नाही असाच येईल आणि हा नाहीचा आवाज मोठा करण्याचाच आज हा अल्पसा प्रयत्न आपण करतोय की जेणेकरून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये या कायद्यातल्या तरतुदी पोचल्या पाहिजेत आणि प्रत्येकाने याचा निर्णय घेऊन पुढे आपला निर्णय घेतला पाहिजे. निश्चितच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जागराचा मुद्दा सगळ्याच पत्रकार संघटनांनी आणि पत्रकारांनी मोठा केला पाहिजे. कारण सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे काही कायदेशीर तरतुदी असतात. विधेयकामधली जी भाषा असते ती सर्वसामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे आज हा जो कायदा आपल्या समोर येऊ घातलेला आहे, याआधी आपण जर बघितलं तर माओवादी कॉरिडॉर जो ज्याला माओवादी लिटरेचरमध्ये दंडकारण्य म्हटलं जातं, तर तो दंडकारण्याचा जो पट्टा आहे तो आपल्याला ओरिसापासून तर पार इकडे छत्तीसगड पर्यंत आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र क्रॉस करून जाताना दिसतो. तर या पट्ट्यामध्ये साधारणतः 4 राज्यांमध्ये हा कायदा आता सध्या अस्तित्वात आहे. थोडाफार फरकाने तो तिथे अस्तित्वात आहे आणि तो मांडताना तिथे सादर करताना ते विधेयक तिथल्या सरकारांनी असं युक्तिवाद केला होता की केंद्र शासनाच्या कायद्यांची अंमलबजावणी करणं अवघड जातं, म्हणून राज्य सरकारच्या सोयीसाठी हा एक विशेष जनसुरक्षा अधिनियम तिथे लागू करण्यात आलेला आहे. आणि आता महाराष्ट्राची पाळी आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरामध्ये ज्या घडामोडी घडतात, विशेषतः कायदे मंडळ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या विधिमंडळामध्ये काय वातावरण आहे, दिलीप सपाटे या संदर्भात चांगल्या पद्धतीने सांगू शकतील म्हणून. हा जो विशेष जनसुरक्षा कायदा आहे, हा कायदा सभागृहात मांडला गेलेला आहे, बिल मांडलं गेलेलं आहे. विधेयक क्रमांक 33 च्या माध्यमातून हा कायदा येऊ घातलेला आहे. सध्या संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक पाठवलेलं आहे आणि राज्यातील जनतेच्या सुद्धा हरकती सूचना मागवण्यात आल्या. सध्याची ही परिस्थिती आहे. परंतु या कायद्यामुळे राज्यातील पत्रकारच नव्हे तर राज्यातील जनतेवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. कारण फक्त पत्रकारांसाठी नाहीये तर राज्यातील जनतेसाठी लागू होणारा कायदा आहे. मला असं वाटतं की याच्या विधेयकाच्या बाबतीतली जी काय परिस्थिती आहे त्या पातळीवरची, तर आपण अनेक दिवसापासून पाहत आहोत किंवा हल्ली पाहत आहोत की ज्या विधिमंडळाला कायदे मंडळ म्हटलं जातं आणि कायदे मंजूर करणे आणि त्या संदर्भात कार्यवाही करणे हे जे पहिलं कर्तव्य मूलभूत काम ते आहे. अधिक चांगले कायदे व्हावेत, जनतेचे सोयीचे कायदे व्हावेत, अशा स्वरूपाचं पहिलं काम हे विधान मंडळाकडनं अपेक्षित असतं. आणि मला असं वाटतं की हल्ली कायदे मंडळामध्ये कायदे मंजूर होत असताना त्याला सर्वात कमी वेळ असतो. ते गोंधळाच्या परिस्थितीत कायदे मंजूर होण्याची परिस्थिती ही राज्यामध्ये वारंवार आपण पाहत आहोत. मला असं वाटतं की यासारखा मी विधिमंडळ वार्ताहर संघात बातमीदारी करत असताना बहुतेक वेळेला जेव्हा अशा विधेयकांचा, म्हणजे मी खासगी विधेयक नाही म्हणत, महत्वाच्या विधेयकांचा विषय असायचा तेव्हा बहुतांश सदस्य सभागृहात चर्चेला उपस्थित नसायचे आणि अत्यंत घाईघाईने होयचे बहुमत करून कायदे मंजूर केले जात होते. आणि आजही परिस्थिती काही बदललेली नाही आहे. पण पूर्वीच्या काळात काही अपवादही होते की एक सदस्य कायद्यावर 8-8 तास बोलला, 6-6 तास बोलला. हा सुद्धा एक आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. हल्ली ते कमी झालेले आहेत. पण मला असं वाटतं की हा जो येऊ घातलेला कायदा आहे त्याच्यामध्ये राज्यातील जनतेमध्ये व्यापक जनजागृती होणं आवश्यक आहे.
कारण पूर्वी पत्रकारांकडेच लेखणी होती, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपण पत्रकारिता करतो, पुढे डिजिटल माध्यम आलं. पण आता राज्यातील प्रत्येकाकडे प्रत्येक माणूस हा पत्रकार आहे, प्रत्येक माणूस हा त्या माध्यमाचा वापर करत आहे. सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, किंवा विविध माध्यमातून आपली मतं ही राज्यातील जनता व्यक्त करत असते, ती मांडत असते. मला असं वाटतं की आता कामराजच्या प्रकरणातून आपलं मत मांडण्यामुळे राज्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मला असं वाटतं की कामराजच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्याने जे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामध्ये काय गद्दारीचा विषय असेल, काय बाप चोरण्याचा विषय असेल, हे शब्द रोज संजय राऊत म्हणतायत, हे शब्द रोज उद्धव ठाकरे म्हणतायत, हे शब्द शिवसेनेचे मूळ उभाटाचे पदाधिकारी रोज म्हणतात. त्या कोणावरही गुन्हा दाखल नाही आणि याच्यावरती तेच शब्द वापरल्यामुळे गुन्हा दाखल आहे. मला असं वाटतं की ह्या कायद्याच्या बाबतीत सुद्धा कायदा असतो, तो वापरला कसा जातो आणि कुठल्या परिस्थितीत वापरला जातो हे माणसाच्या हातात असतं आणि कोणावर वापरला जातो, कोणावर. त्यामुळे हा कायदा होत असताना जरी याचं नाव, टोपण नाव अर्बन नक्षल किंवा अर्बन नक्षलींच्या विरोधातला कायदा, ते व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधातला कायदा असं जरी केलं जात असलं तरी या कायद्याच्या माध्यमातून तो कुणावर वापरला जाईल याच्यातून, जसं संदीप चव्हाण म्हणाले, आता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत आणि त्यांच्याकडे दररोज पत्रकार परिषदेचा होत असतात, वेगवेगळ्या व्यक्ती संघटना परिषदा घेत असतात. मला असं वाटतं की ते एखादी इथं उद्या पत्रकार परिषद झाली आणि कल्पनाही नसेल की कशावर होणार असेल, एखाद्याने तो हे केलं आणि ह्या वास्तू झाली ती जर जप्त करायची किंवा त्या मालमत्तेवर टाच आणायची, अशा ज्या तरतुदी या विधेयकावर आहेत की ज्याच्यामध्ये त्याने उल्लेख केला त्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये ओळखीचा माणूस कोणी आला, नंतर कळालं की बाबा हा संबंधित आहे, पण उद्या तो त्या जो याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही अशांना सुद्धा या कायद्याचा त्रास होऊ शकतो. मला असं वाटतं की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या विधानमंडळामध्ये महाराष्ट्राने अत्यंत पुरोगामी स्वरूपाचे कायदे केलेले आहेत. असा एखादा कायदा ज्या महाराष्ट्राने विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्याची धुरा नेहमीच वाहिलेली आहे, असा एक कायदा या पुरोगामी महाराष्ट्राला मागे घेऊन जाणारा ठरेल, अशा स्वरूपाचं या कायद्याचं स्वरूप असू नये म्हणून राज्य सरकारने याचा व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यायला हवा असं माझं मत. निश्चितच राज्य सरकारने पूर्ण विचारांतीच या कायद्याचा जो मसुदा आहे त्यावर चर्चा केली पाहिजे. लोकांची मतं आता मागवलेली आहेत, हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत, परंतु पत्रकार संघटनांचा आग्रह असा आहे की हा कायदाच नसावा आणि त्यामुळे आपण ही जी सगळी चर्चा त्या संदर्भात करतो. बीयूजे बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नलिस्टचे इंद्रकुमार जैन आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. इंद्रकुमारजी, ज्या पद्धतीने आपण सगळेजण या कायद्याकडे आता बघतो आहोत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारी कलम यामध्ये आहेत, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबणारी कलम आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आता जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेच्या संदर्भात तुमचं काय मत आहे ते जरा तुम्ही जास्त विस्ताराने सांगावं. मुझे तो लगता है कि हम सबको इसको कड़ा विरोध करना चाहिए, एक नागरिक के रूप में भी और पत्रकार के रूप में खासकर. पूरी दुनिया में पत्रकारों की आजादी या अभिव्यक्ति की आजादी के मुद्दे पर हम लोग करीब 150 नंबर पर हैं. यानी करीब हमारी स्थिति इतनी दयनीय है हमारे भारत की, जो हम लोकतंत्र का इतना बड़ा नाम लेते हैं कि हम लोकतंत्र में बहुत आगे हैं, हमारा लोकतंत्र इतना मजबूत है, लेकिन हम कितने पीछे जा रहे हैं. और अभी तो ये अर्बन नक्सल के नाम पर, अर्बन नक्सल हमारा नक्सलवाद से या जो भी पत्रकार है उसको नक्सलवाद से कोई लेना देना नहीं है, हमारे कोई इस पे विश्वास नहीं है इस धारा पर, इस सशस्त्र क्रांति की बात या उस पर. लेकिन ये जो सरकार चाहती है कि उसके नाम पर आप सबके ऊपर अंकुश लगा दे, उनको लोगों की बोलने से रोका जाए. कामरा का जो प्रकरण बताया, जैसे कि जो वही शिवसेना के नेता हमेशा बोलते हैं उनको कुछ नहीं करते हैं, लेकिन वो कामरा ने कहा तो उसका स्टूडियो तोड़ डालेंगे, ये कर देंगे. तो ये जो गलत बातें हो रही है उस पर हमको कड़ा विरोध करेंगे और हम करते रहेंगे. और ये किसी भी हालत में ये कानून अमल में नहीं आना चाहिए, इसे सुनिश्चित करने की जिम्मेदारी हम सब की. और जब ये जन सुरक्षा का नाम लेते हैं, लेकिन ये सिर्फ भ्रष्ट नेताओं को, मनमानी करने वाले नेताओं को सुरक्षा देने का कानून है, जन सुरक्षा कानून नहीं है. ये दरअसल
भ्रष्ट नेताओं को बचाने के लिए, क्योंकि आप पत्रकार के रूप में लिखेंगे, नागरिक के रूप में अगर कोई गलती बताएंगे कि सत्ताधारी नेता ये गलत कर रहे हैं, भ्रष्टाचार कर रहे हैं, मनमानी कर रहे हैं, तो आपको बोलने से रोका जाएगा। अगर वो इस तरह के प्रावधान ये बना दिए हैं इस विधेयक में कि जिससे आप निष्पक्ष रूप से, लोकतांत्रिक रूप से एक भी शब्द नहीं बोल पाएंगे, और वो जैसे हमारे सपाटी जी ने बताया, चौहान जी ने बताया, एसएम जी ने बताया कि ये सब जो प्रावधान है हमारे अभिव्यक्ति को, हमें बोलने को, हमें एक इंसान के रूप में जीने के लिए, जीने से रोकते हैं। इसलिए हमें इसका कड़ा विरोध है और ये हम करते रहेंगे। धन्यवाद। अभिव्यक्तीच्या संदर्भात आपण सगळेजण बोलतो आहोत. कुणाल कामराच्या निमित्ताने एक गोष्ट मला जुनी आठवते, ती म्हणजे की जेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बाहेर फुटून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात राजकीय मंथन झालेलं होतं. बाळासाहेब ठाकरे खूप चिडलेले होते आणि त्यांनी त्यांच्या ठाकरी भाषेमध्ये छगन भुजबळांना उत्तर दिलं होतं. त्यावेळेस मराठीतले नामवंत कवी सुरेश भट यांनी कविता लिहिली होती, हे हिंदू हृदय सम्राटा तो छगन करी तुझं टाटा. आणि ती कविता मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या महत्वाच्या चौकांमध्ये जेव्हा झळकली होती तेव्हा लोकांची रिॲक्शन बघण्यासारखी होती. मला आठवतं रात्री 12-12:30च्या सुमारास आम्ही नाईट शिफ्ट आटपून जेव्हा दादर स्टेशनच्या दिशेने चाललो होतो तेव्हा ते बोर्ड्स तिथे पाहायला मिळाले होते आणि त्या कवितेने पूर्ण लोकांमध्ये एक काय म्हणू आपण खळबळ माजवलेली होती. मी 23 वर्षापूर्वीची ती घटना आणि आत्ताची कुणाल कामरांची घटना याची जरा तुलना करतो, त्यावेळेस मला लक्षात येतं की तेव्हा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा ती कविता खेळकर पद्धतीने घेतली होती आणि ज्यांच्या संदर्भातची कविता होती छगन भुजबळ यांनी सुद्धा त्या कवितेला तितक्याच म्हणजे काय म्हणू खिलाडू वृत्तीने दाद दिलेली होती. तर कवी जेव्हा एखादी कविता करतो किंवा एखादा काय म्हणू कॉमेडियन, विदूषक एखाद्या विषयावर विनोद करतो तर त्याच्याकडे तुम्ही तशा पद्धतीने बघितलं पाहिजे, ना की तुम्ही त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने आक्रमण केलं पाहिजे. आज आदित्यजी, कुणाल कामराचा विषय ज्या पद्धतीने चर्चेत आला आणि एकूण पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लोकांच्या समोर आला, पत्रकारांनी या सगळ्या विषयात काय भूमिका घेतलेली पाहिजे? देखिए क्या है कि शब्दों का खेल है. शब्द जो है भावना को आहत करने वाले और भड़काने वाले नहीं होने चाहिए. ऐसा व्यक्तिगत तौर पर एज अ पत्रकार या एज अ नागरिक मेरा मानना है कि हमें जो है अभिव्यक्ति की स्वतंत्रता सब आदमी, सभी लोगों को है, लेकिन उसकी भी एक सीमा होनी चाहिए. अगर आप किसी समाज के, किसी व्यक्ति के भावना को भड़काते हैं या आहत करते हैं तो प्रतिक्रिया स्वाभाविक तौर पर होती है. कामरान के अब उस कविता के बारे में जो आप बता रहे हैं बाला साहब या छगन भुजबल जी को लेकर उन्होंने सुरेश भट्ट जी ने उसमें शब्द शायद संयमित रहे होंगे. यहाँ तो क्या है कि जैसे सपाटे जी ने बोला कि संजय राउत या रोज बोलते हैं उनके खिलाफ, तो भुक्तभोगी तो बोलेगा तो उसकी बात अलग होती है, लेकिन एक तीसरा आदमी अगर जानबूझकर जब ये वक्त नहीं हो, मान लीजिए भी बारिश का वक्त नहीं हो और हम लोग बारिश पर चर्चा करें, तो ये होता है कि जानबूझकर कुछ किया हुआ है. लेकिन दूसरी तरफ भी चीजें गलत की गई कि हिंसा का रूप नहीं अपनाना चाहिए किसी को भी. उसका जवाब हिंसा में नहीं, उसका हिसाब जो है या उसका जवाब जो है आदमी को देना है तो देश में कानून है, कानून के हिसाब से करना चाहिए. जो भी प्रक्रियाएं हैं उसको करनी चाहिए. अब उसमें ना तो कामरा का नुकसान हुआ ना शिंदे सेना का नुकसान हुआ. नुकसान बेचारे हमारे जो होटल के मालिक थे सरदार जी का हो गया. बाकी कामरा जी को भी उसकी टीआरपी मिल जाएगी. कभी कभी लोग टीआरपी के लिए भी चीजें करते हैं कलाकार लोग. तो मेरा ऐसा मानना है कि हमें अभी हमारे अंदर जो भी भय या भ्रांति है या संभ्रम है उसको दूर करने के लिए हमें जिसने ये भय या भ्रांति पैदा करने की कोशिश की है
उससे बात करनी चाहिए। मुंबई मराठी पत्रकार संघ ने एक अच्छा इनिशिएटिव लिया है, तो हम लोग उसी राह पर आगे बढ़ते हुए सरकार से या सत्ता में बैठे लोगों से इसका निराकरण निकालना चाहिए। और खास करके हर चीज में, हर वस्तु में, हर समय केवल पत्रकारों को ही घेरा जाए, ऐसा नहीं होना चाहिए। खास करके मैं सोशल मीडिया पर भी देखता हूं कि लोग अभिव्यक्ति की स्वतंत्रता या आजादी के नाम पर बहुत की हदें पार कर जाते हैं, तो उस पर भी कुछ अंकुश जरूरी होना चाहिए, ऐसा मेरा व्यक्तिगत तौर पर मानना है। लेकिन इसके बहाने अगर कुछ लोग, जैसे होता है कि अभी योद्धा के हाथ में तलवार है तो ठीक है, अभी हमारे हाथ में तलवार आ जाएगी तो उल्टी सीधी लग जाएगी, वही हाल सोशल मीडिया पर कुछ लोग करते हैं। तो लेकिन इसका मतलब ये नहीं कि जो लोग अच्छा काम कर रहे हैं, अच्छी चीजें कर रहे हैं, ऐसे पत्रकारों को भी उसमें घसीट लिया जाए। और मेरा भी ऐसा मानना है कि हम सभी को सामूहिक रूप से प्रयास करना चाहिए। इसमें जो भी गलत चीजें लाई गई हैं, अगर किसी के लिए नक्सलवाद के लिए रोकने का अंकुश लगाना है तो पहले से भी कानून है, उसमें भी संशोधन किए जा सकते हैं। नया विधेयक लाने की कोई आवश्यकता नहीं है। लेकिन फिर भी अगर है तो हमारे पत्रकार या जो नागरिक हैं, ऐसा लग रहा है कि उनकी स्वतंत्रता अभिव्यक्ति की आहत होगी, तो उसके लिए हम लोग हर तरह की लड़ाई लड़नी चाहिए। पत्रकारों का काम है कलम और शांतिपूर्वक काम करना और सरकार के सामने उस पक्ष को रखना कि ये सरकार गलत कर रही है, उसमें सुधार होना चाहिए, ऐसा मेरा मानना है। नहीं, पत्रकारों का तो काम ही है, हम तो आईना है, दिखलाएंगे आपका चेहरा, बुरा लगे तो सामने से हट जाइए। तो बहुत अच्छी तरह से आदित्य जी आपने इस पक्ष को रखा। आता ज्या पद्धतीने आपण सगळेजण, म्हणजे आदित्यजींनी भाषे संदर्भात जो मुद्दा मांडला तो खूपच महत्वाचा आहे। म्हणजे अभिव्यक्ती च्या नावाखाली, स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार नको, असं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषणामध्ये तेच सांगितलं की म्हणजे आपण मराठीमध्ये ज्ञानोबा तुकाराम हा महाराष्ट्राचा एक मूलमंत्र आहे, तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर हे मवाळ पद्धतीने सांगतात आणि तुकाराम हे आक्रमक पद्धतीने सांगतात। म्हणजे एखादा मुद्दा जर मांडायचा असेल संदीपजी, तर ज्ञानेश्वर सांगतात कसे शब्द वाचले पाहिजेत, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। आणि तुकाराम कसे सांगतात, आम्हा घरी धन शब्दांची तर रत्ने, शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू, किंवा भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हाणू काठी। सो वेगवेगळ्या पद्धतीने खरंच आहे। तर आता ज्या पद्धतीने आपण सगळेजण चर्चा करतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा, याच्यामध्ये जो इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग करणार आहे, शोध पत्रकारिता करणार आहे संदीपजी, विशालजी, आता क्राईम रिपोर्टर म्हटलं की त्याला शोध पत्रकारितेशिवाय दुसरा पर्याय नसतो, त्याला शोध पत्रकारिता करूनच माहिती काढावी लागते आणि अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत तो विषय न्यावा लागतो। तर आता हे जे विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या माध्यमातून जे काही नवीन बंधनं येऊ घातलेली आहेत किंवा चौकटी येऊ घातलेल्या आहेत, तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता तुमचं काम, आणि आता या कायद्याची जी मांडणी केली जाते, तर त्याच्यामध्ये काय नसायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सांगत नाही, बरोबर, गोडपणे सांगत नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण एखादी बातमी लिहिली आहे, ती बातमी कोणाच्या विरोधात तरी आहे, आणि ती बातमी छापून गेल्यानंतर किंवा ऑनलाईन गेल्यानंतर तो व्यक्ती कुठे ना कुठे मला राग धरून ठेवणार। मग पहिला प्रश्न कुठून येते, हिला बातमी दिली कोण, सीडीआर काढत त्याचा, तर त्याचा पर्याय आपल्याला व्हॉट्सअप कॉल आहे, अशा पद्धतीने आम्ही बातमी काढत असतो। पण सध्या परिस्थिती अशी होत चालली आहे की बातमी काढल्यानंतर त्याला नोटीस पाठवा, घाबरवा, त्याला 500 कोटीचा 100 कोटी, घाबरला, आणि अशी नोटीस आल्यानंतर आपल्याला माहिती आपल्याला असतो मॅनेजमेंट, तो कुठे आपल्याला ते आळा घालतो, काय लिहिलंच आहे, काय पुरावा आहे, आणि सोर्स बेस्ड बातमीचा पुरावा फार कमी असतो। आपण पत्रकार आहोत, एखादी बातमी लिहितो, लेख लिहितो,
ते लेख लिहिताना, बातमी लिहिताना मला जे प्रश्न उत्पन्न होतात, त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, आपला लेख पूर्ण होत नाही. तसाच हा कायदा आहे, जनतेसाठी कायदा आहे, पण जनतेला माहितीच नाहीये की कसला कायदा बाबा हे. प्रश्न आमचा चाललाय ना, जनतेसाठी कायदा काढतोय मी, पण जनतेला माहिती आहे का? जनतेला कायदा कोण समजावून सांगणार? जे कायदे करतायत त्यांनी समोर यावे, जनतेला सांगावे की हा कायदा काढतोय, आम्ही कशाला काढतोय. आपण बोलतो ना, एखाद्या वेळेला पकडलं, त्याचा नाद दाबलं तर तोंड वरतो तो. मग तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही विरोध करत नाही कायद्याचा, फक्त मला माहिती पाहिजे आहे की आपण जो कायदा आणतो आहे तो कशासाठी आणतो आहे, आणि हे कायदा आपण कोणाला कंट्रोल करण्यासाठी आणतो आहे, ही माहिती आम्हालाही पाहिजे, जनतेलाही पाहिजे. आम्ही पत्रकार असलो तरी आम्ही जनताच आहोत. आम्ही जे लेख लिहितोय ते कोणासाठी लिहितोय? जनतेसाठी लिहितोय. आणि आपला जो महाराष्ट्र आहे तो कायदा करणारा महाराष्ट्र आहे. आपण लोकांना फॉलो का करतो हा माझा प्रश्न आहे. आपण केलेले कायदे इतर राज्यांनी फॉलो केलेले आहेत, त्याची वेळ काय येते आपल्या राज्यावरती की आपण लोकांनी केलेले कायदे, म्हणजे इतर राज्यांनी केलेले कायदे आपण ते फॉलो करतोय. कुठे कुठे हे की आपण माघार चाललो आहे की काय, की आपल्या राज्यामध्ये एकसे एक चांगले मोठे व्यक्ती भरले आहेत, चांगले कायदे करणारे लोक आहेत, त्यांची आपण सल्ला घेतला आहे का? ठीक, आपण कायदा आणतोय, त्याचा हेतू असतो, ते हेतू काय ते आपल्याला माहिती नाहीये. अशा मोठा प्रश्न येतोय की कायदा कशाला हा, तुम्हाला ही बाब आपल्याला समजत नाही कायदा कशाला आहे, तोपर्यंत नक्की याचा सरकारचाही रोल बनते की त्यांनी समोर यावे, तो लोकांना समजून सांगावे की मी कायदा का करतोय. त्याशिवाय हा कायदा कशासाठी करतोय ते माहिती नाहीये. खूप महत्वाचा मुद्दा विषयाला आपण इथे उपस्थित केला की शासकीय पातळीवरून नेमकं हे कायद्याचं प्रयोजन काय आहे हे अधिक सविस्तरपणे सांगितलं पाहिजे. कारण जुलै 2024 मध्ये जेव्हा हा कायदा चर्चेमध्ये आला त्यावेळेस विधिमंडळामध्ये त्याची जी एक बेसिक मांडणी होती ती बेसिक मांडणी झाली. परंतु जर हा कायदा सर्वसामान्य लोकांशी संबंधित आहे, पत्रकारितेशी संबंधित, बरं अभिव्यक्ती आता फक्त काय पत्रकारिते पुरतं मर्यादित नाही राहिलेलं. कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडीचा शो सुद्धा तो अभिव्यक्ती खालीच येतो, एखादी एकांकिका किंवा नाटक किंवा सिनेमा ते सुद्धा अभिव्यक्ती खालीच येतं. त्यामुळे या सगळ्या सृजनात्मक काम करणाऱ्या लोकांपर्यंत या कायद्यातील तरतुदी संदर्भात चर्चा झाली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे आता आपण ही जी चर्चा सुरू केलेली आहे ही चर्चा थोडी विस्ताराने शासकीय पातळीवरून सुरू होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. आपल्यासोबत मारुती मोरे सुद्धा आहेत. मारुतीजी, आता आपण सगळेजण जी चर्चा करतो आहोत की विशेष जनसुरक्षा विधेयक याचं जे नावच आहे, याच्या आधी जनसुरक्षा हे नाव जनधन याच्याशी संबंधित होतं आणि आता हे जनसुरक्षा विधेयक हे आपल्या अभिव्यक्तीशीच थेट संबंधित होऊन गेलेलं आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याच्याकडे पत्रकार म्हणून, तुम्हाला काय वाटतं? पत्रकार म्हणून बघताना असं वाटतं की म्हणजे आता विधेयकासंदर्भात आपण सविस्तर चर्चा केली, बरोबर, त्यातून आपल्याला एक लक्षात आलं की हा कायदा जसा जनहितासाठी कायदे करणे हे सरकारचं काम आहे, विधिमंडळाचं काम आहे. त्याच विधिमंडळामध्ये आमदार एकमेकांच्या विरोधात अपशब्द वापरतात, अगदी अश्लीलते संदर्भात बोललं जातं, पण तिथे हा कायदा त्यांना लागू होत नाही. मग कायदा कोणासाठी आहे? जर कायदा सर्वांना समान आहे तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना असलं पाहिजे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या कायद्याच्या माध्यमातून सगळं जपलं पाहिजे. आणि खरंच जर तुम्हाला कायद्याची एवढी आवश्यकता वाटते तर जसं आपल्या मान्यवरांनी सगळ्यांनी चर्चा केली तर जे उपलब्ध कायदे आहेत त्यामुळे तुम्ही अधिक सुधारणा करा. नवीन कायदे आणण्यापेक्षा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करा. एक मी असं म्हणेल की ह्या कायद्याची जेव्हा माहिती मिळाली त्यावेळेला संदीप चव्हाण सर आहेत, किरण नाईक जे आहेत, SM देशमुख साहेब आहेत, सगळ्या संघटना ह्या एकत्र आल्या, 9-10 संघटना, आणि त्यांच्या माध्यमातून आपण पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन केला आणि त्याच्या अधिकाराखाली आपण गेल्या आठवड्यात सविस्तर चर्चा केली. आणि या चर्चेच्या माध्यमातून असं आपण एक आज ठरवणं मत केलं की या कायद्यासंदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायची सरकारशी. कारण कायद्याचा फटका हा पत्रकार जो आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, तर याचं काम जे जनप्रबोधन करणं त्याला बसता कामा नये. तुम्ही कायदा करताना सुकं जाळताय, सुक्याबरोबर ओलंसो जाळताय. तसं म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, परंतु हा कायद्याचा एक गोंडस नाव दिले गेले, संघटना व्यक्ती या संदर्भात कायदा आहे,
परंतु प्रत्यक्षात या कायद्याचा फटका हा पत्रकारांना जास्त बसणार आहे. मग असं असताना मग आम्ही जनप्रबोधन करायचं कसं? बातम्या लिहायच्या कशा? एखाद्या ठिकाणी जर भ्रष्टाचार झाला, चुकीचं काही वक्तव्य गोष्टी घडल्या, त्या संदर्भात आम्ही लिहायचं कसं? मग आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय होणार? आणि ह्या सगळ्याची आम्हाला काळजी वाटायला लागली आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आणि मी असं म्हणेन की सरकारने आम्हाला येण्यास भाग पाडलाय. पत्रकारांना हाऊस नाहीये सरकारच्या विरोधात आक्षाने लिहायची, मुद्दाम काही बोलायचं, हा भाग नाहीये आमचा. ठीक आहे, आता कसं आहे, न्यू जनरेशन आलेली आहे, टीका टिप्पणी सगळ्या गोष्टी घडणारच. परंतु हे सगळं करत असताना आणि कायदा करत असताना सरकारने प्रथम पत्रकारांशी संवाद साधावा, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे हे सगळं जाणून घ्यावं आणि सगळ्या विचारांती मग कायद्याला अंतिम स्वरूप द्यावं. मी तर म्हणतो कायदा करू नये, आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा कराव्यात आणि पत्रकारांचं एक म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं. निश्चितच तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की एकूणच आता या कायद्याच्या संदर्भात चर्चा करत असताना एक नजीकच्या काळात घडलेली घटना इथे मुद्दाम मला तिचा उल्लेख करावा असं वाटतो की तुषार खरात हे लयभारी एका पोर्टलसाठी काम करणारे एक तडफदार पत्रकार आणि त्यांच्याशी संबंधित ज्या घटना ज्या पद्धतीने घडल्या, त्यांना अटक झाली आणि त्यांच्या एकूणच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला आणि त्यानंतरच्या ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत या घटना थोड्या चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. या संदर्भात पत्रकार संघटनांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. SM सर, त्या विषयासंदर्भात आपण थोडी चर्चा इथे करावी असं वाटतं, कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या अशा समस्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करत आलेला आहात, आक्रमकपणे तुम्ही भूमिका घेतलेली आहे. तर आता तुषार खरातांच्या विषयानंतर या सगळ्या पुन्हा म्हणजे हे विधेयक, कामरा प्रकरण आणि तुषार खरात यांचा मुद्दा, हे सगळ्याकडे बघितल्यानंतर नाही म्हटलं तरी एक चिंता निर्माण होते. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी असं सांगू इच्छितो की 2017ला महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला. 2017 ते आजपर्यंत या कायद्याची सरकारनं अजून अंमलबजावणी केलेली नाही. एकीकडं सरकार असं सांगतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, अमुक तमुक. परंतु आम्ही सातत्यानं कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भांडतो आहोत, लढतो आहोत. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय, कारण सरकारला प्रत्येक पत्रकारांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत आणि पत्रकारांचा जो काय आवाज आहे, पत्रकारांची जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यावर गदा आणण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. तुषार खरात च्या निमित्तानं तुषार खरातच्या पाठीशी आज आपण सगळे उभे आहोत. सगळ्या संघटनांनी आपले आपले निषेधाचे पत्र काढले, आवाज उठवलेला आहे. मला असं वाटतं की तुषार खरातच्या संदर्भामध्ये काही ज्या गोष्टी चर्चेला गेल्या त्या गोष्टीपेक्षाही तुषार खरातच्या पाठीशी उभं राहणं यासाठी आवश्यक आहे. आज जर आपण तुषार खरातच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हा ट्रेंड आणखी महाराष्ट्रामध्ये सेट होईल आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना काम करणं देखील अवघड होणार आहे. सरकार एकीकडं पत्रकारांच्या संरक्षण विषयक कायद्याची अंमलबजावणी करत नाही आणि दुसरीकडं जनसुरक्षा नावाच्या गोंडस नावाखाली पत्रकार म्हणजे सामान्यांचा आणि पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की सामान्यांचा आवाज बंद करण्यापेक्षा सरकारला या कायद्याच्या निमित्तानं पत्रकारांचा आवाज बंद करायचा आहे. मगाशी काही वक्त्यांनी असं सांगितलं की अर्बन नक्षलाईटच्या ला विरोध करण्यासाठी किंवा अर्बन नक्षलाईटला पायबंद घालण्यासाठी सरकारने हा कायदा आणलाय. मला असं वाटतं की अर्बन नक्षलाईट कोण आहेत? सरकारने अशी एक स्वतःची मानसिकता करून घेतलेली आहे की सरकारच्या विरोधात बोलणारे, सरकारच्या विरोधात लिहिणारे, सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे हे सगळे अर्बन नक्षलाईट. पण सरकारच्या विरोधात आम्ही जसं मागाशी इंद्रजींनी सांगितलं की आम्हाला त्या नक्षलाईटची किंवा नक्षलवादाची आमचं काही घेणं देणं नाही, परंतु आम्ही सामान्यांच्या बाजूने बोलायचंच नाही का? सामान्यांची दुःख मांडायचीच नाहीत का? आम्ही आमच्या भूमिका मांडायच्याच नाहीत का? आणि तुम्ही जर त्याच्या भूमिका मांडणार असाल तर तुम्ही नक्षलवादी ठरू शकता का? आणि नक्षलवादी ठरवायचं आणि अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लागू करायचा तर हे संतापजनक आहे आणि याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे.
की आणखी याच्यातली एक मेक लक्षात घेतली पाहिजे की मगाशी उल्लेख झाला की या कायद्याची माहितीच नाही जनतेला. आणि खरी आहे, मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो किंवा परवा आम्ही बैठक घेतल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये किमान 100 लोकांना फोन केले की आपल्याला अशा पद्धतीच्या कायद्याला विरोध करणारं निवेदन सरकारला द्यायचं. तर बहुसंख्य पत्रकारांना देखील माहिती नाही की हा अशा पद्धतीचा कायदा येऊ घातलेला आहे. सरकार हे सगळं गुपचूप का करतंय? सरकारचा काय उद्देश आहे या सगळ्याच्या मागे? म्हणजे एकीकडं जनतेला माहितच होऊ द्यायचं नाही की आपण कुठल्या पद्धतीचा कायदा करतोय. आता 31 तारीख ही शेवटची आहे. या 3 दिवसामध्ये किती आक्षेप येणार आहेत? म्हणजे सुदैवानं आम्ही गेल्या 2-3 दिवसामध्ये 2 ते 2.5 हजार आक्षेप सरकारकडे नोंदवलेले आहेत. आम्ही स्वतः आवाहन केलं जनतेला, पत्रकारांना आवाहन केलं. महाराष्ट्रातल्या आमच्या काही ज्या शाखा जिथे जिथे आहेत तिथल्या पत्रकारांच्या एकत्र येत त्यांनी मेल केलेले आहेत. मी स्वतः मेल केलेला आहे आणि आमच्या बरोबर 2 ते 2.5 हजार पत्रकारांनी मेल केले. परंतु महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी 14 कोटी आहे असं गृहीत धरलं आपण, तर त्याच्यामध्ये 4,000 5,000 जर मेल गेले फक्त सरकारकडे, तर सरकार म्हणेल की बहुसंख्य लोकांचा या कायद्याला विरोध नाही. त्यामुळं आपल्याला असं ठरवावं लागेल की आपल्याला प्रसंगी रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करण्याची वेळ आली तर ती देखील करावं लागणार आहे. त्या दिवशी परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही अशीच निर्णय घेतला होता, चर्चा केली होती की 2-4 गोष्टी आपल्याला या संदर्भामध्ये करायच्या. पहिली गोष्ट, आपल्याला मुख्यमंत्र्यांना मगाशी उल्लेख कोणतरी केला किंवा ज्यांनी कायदा आणला त्यांना आपण भेटलोत का? तर आपण निश्चितपणे त्यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांना आपण भेटणार आहोत, माननीय राज्यपालांना आपण भेटणार आहोत. त्यानंतर जे लोकप्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांना देखील ह्या प्रश्नांचं, ह्या कायद्याचं गांभीर्य आपल्याला लक्षात आणून द्यायचंय. त्यांना देखील हे माहित नाही की काय होणार आहे या कायद्यामुळे, ते देखील अजून गाफील आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतोय असं अजूनही चित्र दिसलेलं नाही. याबरोबरच आपल्याला SMS आंदोलन आपण करण्याचा त्या दिवशी निर्णय घेतलेला आहे. आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या संदर्भात काय करू शकतात? आम्ही प्रेस कौन्सिलच्या संदर्भामध्ये काही लोकांशी चर्चा केली, तर सध्या प्रेस कौन्सिलची मुदत संपलेली असल्यामुळं नवीन बॉडी तिथं नाही. परंतु ज्या आता त्यांचं ऑफिस काय करू शकेल या संदर्भात त्याच्यावर देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. महाराष्ट्रामधले म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा ज्यावेळेस अस्तित्वात यायचा होता किंवा ज्यावेळेस आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस आम्ही असं केलं होतं की महाराष्ट्रातल्या आमदार आणि खासदारांकडून आम्ही पत्र घेतले होते. 180 आमदारांनी आम्हाला त्यावेळेस पत्र दिले होते की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. त्या पद्धतीचं आपल्याला काही करता येईल का? त्या आमदारांची आणि खासदारांची पत्र घेऊन ते मुख्यमंत्र्यांना आपल्याला देता येईल का किंवा सरकारकडे आपल्याला सादर करता येईल का? ह्या सगळ्या वेगवेगळ्या अंगाने आपल्याला या संदर्भामध्ये जागृती करावं लागणार आहे. आणि हा कायदा कसा येणार नाही यासाठी आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये जे लाईक माइंडेड लोक आहेत, समविचारी लोक आहेत, त्यांना बरोबर घेऊन आपल्याला काही करता येईल का? ज्या समविचारी संघटना आहेत त्यांना बरोबर घेऊन आपल्याला काही करता येईल का? हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जनसुरक्षा कायदा हा सगळ्यांसाठीच घातक जरी असला तरी याचा सर्वाधिक फटका हा पत्रकारांना बसणार आहे. आणि मला आनंद होतोय की संदीप आणि त्यांच्या सगळ्या टीम किंवा आमच्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन या विषयाचा आग्रह धरलेला आहे की केवळ पत्रकारांच्या हक्कासाठी नाही तर आम्ही समाजासाठी देखील काही करू इच्छितो. त्यामुळे सगळ्या पत्रकार संघांनी महाराष्ट्रामध्ये एक पुढाकार घेऊन हे आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि जनतेनं देखील जास्तीत, आता 3 दिवस राहिलेले आहेत, जनतेनं देखील जास्तीत जास्त आपले आक्षेप सरकारकडे पाठवले पाहिजे. आपल्याला ह्या कायद्यामध्ये सुधारणा नको आहेत, या कायद्यामधले काही कलमांमध्ये बदल नकोय, हा कायदाच आम्हाला मान्य नाही, हे आपल्याला सरकारच्या निदर्शनास आणून द्यावं लागलं. आणि त्यासाठी जास्तीत जास्त आक्षेप हे सरकारपर्यंत गेले पाहिजेत. मी आधी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ 5,000-10,000 आक्षेप गेल्याने सरकार असं म्हणू शकतं उद्या की फारसा काही ह्या कायद्याला विरोध नाही त्यामुळे हा कायदा आम्ही अंमलात आणतो. जास्तीत जास्त आक्षेप या 3 दिवसामध्ये आपल्याला सरकारकडे पाठवावे लागतील. बरोबर आहे. आपल्या ज्या काही पत्रकारांच्या संघटना आहेत, मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून हे करतोच आहे, परंतु इतर संघटनांनी देखील या संदर्भामध्ये आपल्या सदस्यांच्या मार्फत हे सगळे मेल जातील मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित विभागाकडे, या दृष्टीनं प्रयत्न करावा. तुषार खरात यांच्या संदर्भातल्या यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे, जो काही अत्याचार होत आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. धन्यवाद SM. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने ही भूमिका मांडली. कारण आता ज्या पद्धतीने सगळ्या पत्रकार संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि ते आग्रह धरतायत की हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा जो
कायदा येऊ घातलेला आहे, या कायद्याच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे, त्याचा तो रोखण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे सर्व पत्रकारांनी आपले हक्क काय, आपले अधिकार काय आणि आपले कर्तव्य काय याबाबत अधिकाधिक जागृत होणं आता काय गरजेची गोष्ट बनलेली आहे. कारण आपण सगळेजण जाणतो की पत्रकारितेची व्याप्ती वाढून गेलेली आहे, पत्रकारितेची साधनं बदललेली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेचं किंवा अभिव्यक्तीचं साधन सर्वसामान्य माणसाच्या हातात गेलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जसंही पत्रकारिता ही काही प्रस्थापित माध्यमांपुरती मर्यादित होती, ती आता सर्वसामान्य माणसाच्या हातात गेलेली आहे. तर या सर्वसामान्य माणसाला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत कळली पाहिजे, त्याला सुद्धा त्याचा अधिकार कळला पाहिजे. हाच या सगळ्या प्रबोधनाचा किंवा चर्चेचा हेतू आहे. त्यामुळे संदीपजी, परत मी तुमचं अभिनंदन करतो की मुंबई मराठी पत्रकार संघाला इतकी मोठी परंपरा आहे, 83 वर्षाची परंपरा आहे. आणि या पत्रकार संघाच्या वास्तूमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा असेल, आणीबाणी विरोधातला लढा असेल, अनेक नागरी हक्काच्या लढायांची सुरुवात या वास्तूमध्ये झालेली आहे. त्यामुळे या वास्तूतच या अत्यंत महत्वाच्या विषयाच्या संदर्भात विचारमंथन होतंय, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. त्यामुळे या चर्चेचा समारोप संदीप आपण करावा की आता पुढची जी आपली पावलं आहेत, आपल्याला या कायद्याच्या संदर्भात अंमलबजावणी करणारे जे महत्वाचे लोक आहेत, राज्यपाल महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्यापर्यंत आपल्याला या भावना आपल्या घेऊन जायच्या आहेत. तर त्या संदर्भातची पुढची आपली तयारी काय असणार ते तुम्ही सांगा. महेशजी, जसं SM म्हणाले आणि आपण एक काही आठवड्यापूर्वी जेव्हा या संदर्भात जेव्हा बैठक बोलली होती त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला होता की सगळ्या संघटना आपापल्या सदस्यांचा विचार विमर्श करून त्या संघटनेची भूमिका मांडतील आणि मग त्याचा एकत्रित एक ड्राफ्ट करून सर्वसंमतीने या सगळ्या संघटना ज्या आपण मगाशी जो उल्लेख केला, या सगळ्या 11 संघटना जवळजवळ आपण राज्यभरातून एकत्र आलेलो आहोत, ह्या 11 संघटना एका विशिष्ट निवेदनावर एकत्र येतील, सगळ्यांचे विचार घेतले जातील, त्या संघटना आपापल्या सदस्यांना विचार विमर्श करून या ड्राफ्टला मांडण्यात येतील. आणि मग आपण ही जी भूमिका आहे, कारण शेवटी महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शांततेच्या मार्गाने जी आयुध आपल्याला घटनेने दिलेली आहेत त्या आयुधांचा वापर करून राज्यपालांना आपण भेटायचा प्रयत्न करतो आहोत, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण निवेदन देतो. आणि इतकंच नाही तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण दाद मागतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन हेच आहे की आज प्रत्येक संघटनेचे प्रमुख इथे आलेले आहेत, त्या संघटनेची जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करून महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकापर्यंत या कायद्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यातला जो विरोधाभास आहे हा लोकांपर्यंत पोहोचवावा, हाच या चर्चेचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही ज्या प्रकारे ही चर्चा कंडक्ट केली, मला वाटतं दोन्ही बाजूंचा तुम्ही परामर्श घेतला, त्याबद्दल तुमचंही मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे महेशजी आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की आजचा हा विचार जो तुम्ही या चर्चेतनं घडवून आणलेला आहे हा महाराष्ट्रातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत, ग्रामीण भागातल्या पत्रकारांपर्यंत पोहोचावा, हाच उद्देश होता. आणि मला असं वाटतं त्यात काही अंश आपण सगळे सफल झालो तसं म्हणायला हरकत नाहीत. आणि पुन्हा एकदा पत्रकार संघातर्फे तुमचे आभार की तुम्ही हा विषय पुढे नेला. उपस्थितांचा पण आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.